दर्यापूर व मूर्तिजापूर या दोन्ही तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून पोकलँड व जेसीबीच्या जडयंत्र सामुग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमानुसार नदीपात्रातून रेती उपसा करताना यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात बंदी असतानाही काही रेती माफिया खुलेआम पोकलँड व जेसीबीच्या जड मशिनरीच्या मदतीने रेती काढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाढवळ्यात सुरू असलेल्या या धाडसी रेती चोरीमुळे नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या उत्खननामुळे परिसरातील भूजल पातळी झपाट्याने खाली जात असल्याची ही माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. शासनाच्या नियमांचे कोणतेही पालन न करता थेट नदी पात्रातून उत्खनन करून रेती काढली जात असल्याचे दिसत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. 2 दिवसापूर्वी महसूल विभागाने एका ट्रॅक्टरवर किरकोळ कारवाई करून आपण जागरूक असल्याचे दाखवले. मात्र प्रत्यक्षात रेती तस्करांसोबत महसूल विभागाचे संगनमत असल्याची ही चर्चा परिसरात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रति गाडी मागे सुमारे 400 रुपये वसुली केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. आणि या रेती घाटांवर हायवे सारखी मोठी जड वाहने उभी राहून रेतीची वाहतूक करत आहेत. आणि याशिवाय दररोज अनेक ट्रॅक्टर बिना रॉयल्टी रेतीची वाहतूक करत असल्याचेही समोर आले आहे. तरी देखील या प्रकारावर महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नसल्याचे नागरिकांमध्ये त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याद्वारे या घाटावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून सुमारे 400 रुपये घेतले जात असल्याची ही चर्चा आता सुरू आहे. आणि त्यामुळेच अवैध रेती वाहतुकीवर कारवाई होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आणि विशेष म्हणजे पूर्णा नदीवर बॅरेज बांधकाम झाल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठा असतो. आणि हे माहीत असतानाही अशा घाटांचा लिलाव कसा करण्यात आला असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शासनाला चुकीची माहिती देऊन घाटांचा लिलाव करण्यात आला का? या प्रकरणात काही अधिकारी सहभागी आहेत का? किंवा महसूल वाढीसाठी शासनाकडूनच या प्रकारावर दुर्लक्ष केले जात आहे का? तसेच पर्यावरणाची एनओसी नेमकी कशी मिळाली असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.